कोडोली येथील राजकुमार वनारसे यांच्या घरात गटारीचे पाणी शिरले. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे लाखो रुपयांचं नुकसान. कोडोली येथील निशिगंध हाऊसिंग सोसायटी समर्थनगर येथील रहिवासी राजकुमार निवृत्ती वनारसे यांच्या घरात गटारीचे पाणी शिरल्यानं मोठंच नुकसान झालं आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दिरंगाईमुळे ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोप वनारसे यांनी केलेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 20 रोजी पावसाचे पाणी वनारसे यांच्या घरात शिरले होते. याबाबत त्यांनी तातडीने साफसफाई केली आणि त्याचा व्हिडिओ चेअरमन पृथ्वीराज जाधव यांना पाठवला. पावसाळ्यापूर्वी सोसायटीने ग्रामपंचायतीकडून गटार सफाई न झाल्यानं सर्व गटारे तुंबली होती. याच कारणामुळे पुन्हा दिनांक 29 रोजी वनारसे यांच्या घरात 1 ते 1.5 फूट पाणी शिरले. चेअरमन जाधव यांनी साफ करून घेतो असे आश्वासन दिले होते, परंतु अद्यापही त्यांनी या समस्येची दखल घेतलेली नाही असे वनारसे यांनी सांगितले. पाणी अचानक वाढल्यामुळे ज्येष्ठ नागरिक असलेल्या वनारसे आणि त्यांच्या पत्नीला प्रचंड त्रास सहन करावा लागला. त्यांच्या घरात असलेले कागदपत्रे, फर्निचर, नवीन कपडे यासारख्या वस्तूंचे मोठेच नुकसान झाले आहे. या घटनेनंतर ग्रामपंचायत सदस्य आणि आमदार महेश शिंदे यांच्या भगिनी यांनी वनारसे यांच्या घराला भेट दिली होती. मात्र अशा घटना दरवर्षी घडत असून कायमस्वरूपी व्यवस्था केली जात नसल्याचे वनारसे यांचे म्हणणे आहे. पाणी शिरल्याने आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. वनारसे यांनी या संदर्भात BDO कुटेसाहेब यांना सर्व माहिती पाठवली आहे, परंतु प्रशासनाकडून जाणीवपूर्वक डोळेझाक केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या गंभीर प्रकारामुळे परिसरात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. कुठे आहे दादा? कट केली सकाळपासून गेली. आता फ्रीज बंद करा, क्लीन काढायला. पाण्यामध्ये भांडी सुद्धा पडायला लागली. आता कोणतरी आहे. हे लाईटचे गटारात तुंबलेली आहेत सगळी. वरून सगळं पाणी येत आहे. पूर्ण गटार साफ करून घेणे गरजेचे आहे. सगळ्या घरात पाणी गेलेले आहे.